नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी हुलग्याची उसळ बनवणार आहे। तर या हुलग्यांना छान असे मोड आलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही। आणि हे जे हुलगे आहे ते चाळणीमध्येच मोड आणलेले आहेत। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। नंतर हे कुकरमध्ये टाकायचे आहेत। त्यामध्ये पाणी घालायचं आहे। हुलगे बुडतील एवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि कुकरला याच्या 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। इथे आता शेंगदाणे आणि हे लसूण घ्यायचं आहे। शेंगदाणे भाजलेले घ्यायचे आहेत आणि याचं पाणी टाकून वाटण करायचं आहे। या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे। कुकर इथे थंड झालेला आहे। इथे एकदम छान मऊ असे हे शिजवून घ्यायचे आहेत। एका पातेल्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल इथे 2 पळ्यांनी घातलेले आहे। थोडीशी मोहरी घालायची आहे। तेलामध्ये कांदा हा परतून घेतलेला आहे। एक छोटा कांदा मी फोडणीमध्ये घातलेला आहे। आता यामध्ये 1.5 चमचा हे लाल तिखट घालायचे। व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये केलेलं वाटण घालायचं आहे। नंतर हे शिजलेले हुलगे घालायचे आहेत। कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। आता तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता। आता ही जी उसळ आहे ती 5 ते 10 मिनिट छान मंद आचेवर उकळू द्यायची आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे। इथे हुलग्याची उसळ ही तयार झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही हुलग्याची उसळ चपातीसोबत आणि भाकरीसोबत चुरून खूप छान लागते।